पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात महत्त्वाची टास्क फोर्स बैठक पार पडली। ही मोहीम 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार असून शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वतीनं 11 आश्रमशाळेच्या 5 ते 15 वर्षे वयोगटाच्या एकूण 2085 विद्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे। या बैठकीत पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या माध्यमातून जनजागृतीचं महत्त्व अधोरेखित केलं। महानगरपालिकेच्या वतीनं मोहिमेपूर्वतयारी म्हणून कृती दल बैठक, मनपास्तरीय प्रशिक्षण तसंच AEFI प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। बैठकीला आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा चाफळकर, बालरोग तज्ज्ञ संघटना अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गाडे, आराध्या फाउंडेशनच्या सुजाता शेरला, रोटरी क्लब नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ तसंच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत विविध सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे मोहीम अधिक प्रभावी आणि यशस्वी होईल असा विश्वास पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी व्यक्त केला।